चला आज बनवते मी मस्त मटण बिर्याणी। आणि इतकी मस्त मटण बिर्याणी झालेली आपली। सुरुवातीला मी बासमती तांदूळ घेतलेले आणि ते धुवून पाण्यातच मी भिजत ठेवलेले। आणि आता मी कांदा कापून घेते। आपल्याला मस्त ब्राऊन कांदा तळून ठेवायचा आहे त्यात टाकायला बिर्याणीमध्ये। खूप छान लागतो कांदा। आपण त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेले आणि कांदा आपल्याला मस्त तळून घ्यायचा आहे। कांदा कापून झालेला। आता एकीकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि मसाला करायचा आपल्याला। कांदा टाकलेला आहे, तो चांगला भाजून घेतलेला आहे मी। टोमॅटो, आलं, लसूण आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे। आपण बनवतोय मस्त मटण बिर्याणी। आणि आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे। इकडे मटण घेतलेले 1 किलो, ते आता शिजण्यासाठी टाकलेले आहे मस्त हळद मीठ लावून। आणि बघा आता मी कांदा टोमॅटो आपल्याला मटण त्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे। त्यासाठी मी मिक्सरमधून पण काढलेलं आहे आणि काही थोडेसे कांदे आणि टोमॅटो ते पण तेलामध्ये छान परतून घेतलेले आहे। आणि आता मसाला टाकलेला आहे मी, कांदा टोमॅटोचाच मसाला तो टाकलेला आहे। आणि बघा आता आपल्याला तांदूळ आहे ना मस्त शिजून घ्यायचे थोडेसे 70-80%। मोठा पॅन ठेवलेला आहे मी आणि 2 चमचे तूप टाकलेले आहे मी। आणि आपल्याला आता खडे मसाले त्याच्यात टाकून घ्यायचे। आपल्याला राईस आहे बासमती, तो शिजून घ्यायचा आहे 70-80%। आणि बघा गरम पाणी मी ठेवलं होतं ते टाकून दिलेलं आहे। आणि आता बघा मी तांदूळ टाकते त्याच्यामध्ये। थोडासा शिजू द्यायचा आहे त्याला आपल्याला 70-80%। आणि मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार। मस्त आपल्याला मोकळा भात करून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी। इकडे आपला मसाला तयार झालेला आहे बघा। त्याच्यामध्ये आपल्याला मटण टाकायचे शिजलेलं, त्याच्यामध्ये मी मसाले टाकलेले आहे। आणि इकडे भात पण झालेला आहे बघा आपला बिर्याणीचा। आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला तो। बिर्याणीसाठी मस्त मोकळाच भात आपल्याला लागतो, म्हणजे बिर्याणी खायला पण छान लागते। आता एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेलं आहे बघा। आणि एकदम मोकळा झालेला आहे भात आपला। इकडे थोडं केसर घेतलेले मी दुधामध्ये टाकलेले थोड्या वेळ। आपल्याला बिर्याणीमध्ये टाकायचं आहे वरतून, कलर पण खूप छान येतो मग। आणि बघा मसाला खूप छान तयार झालेला आपला। आणि त्याच्यामध्ये आता शिजवलेलं मटण टाकायचं आपल्याला आणि ते छान फ्राय करून घ्यायचे मस्त मसाला मटण। सगळं फ्राय करून घ्यायचं आहे। 4-5 मिनटं आपल्याला छान मसाला आणि ते करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप छान टेस्ट लागते आपल्याला बिर्याणीची। मसाला मेन आहे आपला मटण मसाला। आणि बघा आता आपला तयार आहे बिर्याणीसाठी। आपल्याला आता पॅन ठेवायचा आहे मोठा। थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे बघा मी खाली। आणि आता आपल्याला बघा मसाला मटण त्याच्या खाली टाकायचं आपल्याला। लेयर द्यायची आता आपल्याला भाताची आणि मटणाची। आणि आता बघा आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे मस्त। सगळं पसरून घ्यायचा आहे तो पॅनमध्ये। आणि त्याच्यावर आता कांदा टाकायचा आहे बघा, आपण तळलेला कांदा टाकायचा आहे तो। आणि परत आपल्याला मटणाचं टाकायचं आहे।
पूर्ण ते पण पसरून घ्यायचं आहे आपल्याला भातावर. याच्यावर पण मी थोडा कांदा टाकलेला आहे, ब्राऊन कांदा मस्त. आणि आता आपल्याला भात टाकायचा आहे परत त्याच्यावर. खूप मस्त मोकळा मोकळा भात आपला तयार झालेला आहे. आणि बघा सगळं पसरून घ्यायचं आहे परत आपल्याला. आणि त्याच्यावर आता आपल्याला तळलेला कांदा टाकायचा आहे परत. कोथिंबीर टाकायची आपल्याला. आणि बघा आता केसरचं दूध टाकायचं आपल्याला थोडं वरतून. त्याच्याने कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते बिर्याणी आपली. आणि तूप टाकलेले बघा मी 1 चमचा. आणि झाकण लावून आपल्याला मस्त कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे, छान वाफ येऊ द्यायची आहे. बघा मस्त वाफ आलेली आणि बिर्याणी आपली तयार झालेली खाण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा किती छान आपली बिर्याणी तयार झालेली. एक एक तांदळाचा दाणा बघा मस्त मोकळा मोकळा झालेला आहे. आपण हॉटेलमध्ये मिळते तशीच तयार झालेली बिर्याणी आपली मस्त. छान ताटात काढून घेतलेली बघा मी मस्त खाण्यासाठी. आपण हैदराबादी बिर्याणीसुद्धा म्हणू शकतो याला. हैदराबादी बिर्याणी अशीच असते. आणि तयार आहे आपली बिर्याणी.